जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमधले आपलं सहर्ष स्वागत करतो। आत्ता आपण आलो आहे सासवड येथील सोपानदेव यांची समाधी पाहायला। सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे कनिष्ठ बंधू होते आणि त्यांनी 1297 मध्ये येथे समाधी घेतली असं म्हणतात। तर आपण आलो तिथे, हे समोरचे दिसते ते मंदिर आहे आणि इथनं वरती जायचं आहे आपल्याला। तर चला जाऊन पाहूया त्यांची समाधी। हे इथं सोपानदेवांची चांदीची पालखी आहे जी सासवड ते पंढरपूर नेली जाते। हे पण इथं आतमध्ये ही पालखी। सोपानदेवांनी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जे अभंग लिहिलेत ते अभंग इथं त्यांचं वर्णन केलेलं आहे। आतमध्ये आलो आहे आपण गाभाऱ्यामध्ये आणि हे समोरच हे जे समोर दिसते ही त्यांची समाधी आहे। इथे त्यांनी समाधी घेतलेली आहे। थोडंसं ह्या बाजूने पण पोहूया आपण। हे बघा समोरच हे जे एकावरती एक जे दगड रचलेत, इथे सोपानदेवांची समाधी आहे। हे पाठीमागं कृष्णाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। आणि मंदिराच्या उजव्या साईडला हे गणेश वृक्ष आहे। म्हणजे हे चिंचेचं झाड आहे, पण याच्या प्रत्येक बुंद्यामध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ना तुम्हाला गणेशाची मूर्ती दिसेल, प्रतिमा दिसेल। त्यामुळे ह्याला गणेश वृक्ष असं नाव दिलेलं आहे। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायच्या आधी डाव्या बाजूला आपल्याला हे भागीरथ कुंड पाहायला मिळतं। हे समोर ते कुंड आहे आणि ह्या कुंडाच्या बरोबर मध्यभागी इथे गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे आणि याच्या डाव्या साईडला हे कुंड आहे। पाणी खूप स्वच्छ आहे याच्या आतमधलं, म्हणजे अख्खा तळ दिसतोय त्याचा, कण आणि कण दिसतोय तिथे खाली मातीचं, इतकं स्वच्छ पाणी आहे। बघा, आणि बरोबर मूर्तीच्या उजव्या साईडला सुद्धा इथं एक छोटंसं असं खोदलेलं आहे, पण काय आहे ते माहीत नाही आपल्याला। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।